जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे राजकारण। पुतळा आगमन सोहळा फक्त प्रतिष्ठेसाठी। ॲडव्होकेट असीम सरोदे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल करण्यात आली आहे। त्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी स्थानिक आमदार यांचे काही देणे घेणे नाही। ते राजकीय दृष्टिकोनातून पुतळ्याचा वाद निर्माण करीत असल्याची टीका ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याबाबत कोल्हापूर सर्किट बेंच येथे सुनावणी चालू आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठा गाजावाजा करून 5 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा केला होता। याविषयी बोलताना ॲडव्होकेट सरोदे म्हणाले की आमदार यड्रावकर यांनी केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी वाद निर्माण करून उद्यानाची जागा उद्ध्वस्त करीत आहेत। तसेच पुढील सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जो एक वाद तयार करण्यात आलेला आहे, असं मी मुद्दाम म्हणतो कारण की राजकीय दृष्टिकोनातूनच हा वाद तयार करण्यात आलेला आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं देणं घेणं नसणारे समाजाला केवळ पुतळ्यामध्ये गुरफटून टाकण्याची इच्छा ठेवतात हे स्पष्ट होते। आता 3च मुद्दे या केसमधले महत्त्वाचे आहे। आज या केस संदर्भातला युक्तिवाद सुरू असताना न्यायाधीशांसमोर हे 3च मुद्दे महत्त्वाचे आहेत असं मांडण्यात आलं, परंतु कोणीही रिस्पॉन्डंटनी उत्तरं त्यांचे दिलेले नाही। केवळ जयसिंगपूर म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषदतर्फे एक रिप्लाय देण्यात आला आणि त्या रिप्लायमध्ये असं लिहिलेलं आहे की हा तात्पुरत्या स्वरूपाचा केवळ इंटरिम ॲप्लिकेशनवरचा रिप्लाय आहे, परंतु त्यांना आणखी डिटेल रिप्लाय द्यायचा आहे का अशी आम्ही विचारणा केली। त्यांनी सांगितलं आम्हाला कोणता रिप्लाय द्यायचा नाही आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सिलेक्ट करताना, पुतळ्याची जागा निवडताना GR नुसार ड्यू प्रोसेस झालेली आहे का, योग्य प्रक्रियेतून निर्णय घेण्यात आलेला आहे का, लोकसभागातून घेण्यात आला आहे का, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी पुतळा बसवण्याची इच्छा तिथले आमदार जे आहेत त्यांची आहे, तिथे पुतळा बसवणं संयुक्तिक आहे का, पब्लिक युटिलिटी प्लेसवर कोणत्याही प्रकारचा पुतळा बसू नये असं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे। मग जयसिंग उद्यानाच्या जागेवर उद्यानाची जागा उद्ध्वस्त करून तिथे पुतळा उभा करणं हे योग्य आहे का, हा एक मुद्दा आहे। आणि मी जसं आधीपासून सांगतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध नाही, तर लोकेशनला विरोध असणारी याचिका आहे की या ठिकाणी करू नका, दुसऱ्या ठिकाणी करा। आणि मग दुसऱ्या ठिकाणी करताना तिथे MPSC UPSC ची परीक्षा देणारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे दलित समाजातले, मागासवर्गीय समाजातले मुलं आहेत त्यांच्यासाठी एखादी लायब्ररी सुसज्ज असली पाहिजे, शांत जागा असली पाहिजे, कॉम्प्युटरची एक रूम असली पाहिजे, तिथे ते अभ्यास करू शकले पाहिजे। तर समाजाच्या उन्नतीसाठीचे सगळे उपक्रम आणि त्याच्यासोबत प्रेरणास्त्रोत म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा एवढाच विषय आहे, पण राजकीय लोकांनी केवळ पुतळा हा विषय महत्त्वाचा केलेला आहे। आणि हे षडयंत्र जोपर्यंत समाजातले लोक ओळखणार नाही तोपर्यंत त्यांना राजकारण याच्यातलं कळणार नाही अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। आणि त्यामुळे मुद्दा हा न्यायालयाच्या कक्षेत आता आहे, त्याच्यावर ते काय निर्णय घेणार ते ठरेल। काही आठवड्यांचा वेळ दिलेला आहे, दिवाळीनंतर किती लागणार आहे, 14 नोव्हेंबरला या याचिकेची पुढील सुनावणी सुरू होईल आणि तोपर्यंत सगळ्यांचे रिप्लाय आले तर त्याच्यावरची सुनावणी होऊन निकालसुद्धा लागू शकतो। हे पण केलं यड्रावकरांनी मोठं शक्ती प्रदर्शन थोडक्यात मिरवणूक काढली, शक्ती प्रदर्शन केलेलं। नाही बघा, आतापर्यंत असा आगमन सोहळा वगैरे असा फालतू स्वरूपाचा कार्यक्रम कधी नसायचा, म्हणजे पादुकांचं आगमन वगैरे असायचं। आता हे पुतळ्याचं आगमन असं काय आहे, म्हणजे तुम्ही सांगा अशी काही प्रक्रिया असते का? पण जातीमध्ये, समाजामध्ये ज्या व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, मनामध्ये स्थान आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सगळ्या प्रतिष्ठेचं राजकारण करायचं यासाठी जर कोणी काम करत असेल तर ते करू शकतात, कारण की ते त्यांच्या हातात सत्ता आहे, ते आमदार आहेत, त्यांचा जो पैसा आहे, त्यांच्याजवळ काही लोकंसुद्धा त्यांनी जमा केलेले आहेत। म्हणून प्रश्न हा पुतळ्याचा नाही, केवळ प्रश्न हा विचारधारेचा आहे। आणि विचारांच्या संदर्भातले स्मारकं होणार का केवळ पुतळ्याच्या स्वरूपातले स्मारकं होणार, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले त्यांनी काय म्हटलं असतं, त्याचं उत्तर त्यांचं काय राहिलं असतं, तो तर बुद्धिमान माणूस होता। मग त्याच्याबद्दलचा विचार लोकांनी केला पाहिजे। याचिका नेमकी काय आहे, कुणी दाखल केली?
याचिका जी आहे तिथल्या याचिका नाही आपली आहे याचिका जी आहे ती तिथल्या दलित समाजाने दाखल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये, कारण की प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर तहसीलदारांपर्यंत हे सगळेजण तिथले जे यड्रावकर हे आमदार आहेत त्यांच्या निर्देशाखाली कोणत्याही प्रकारची पुतळ्याच्या संदर्भातली प्रक्रिया न पाळता पुतळा आगमन सोहळा करणं, पुतळ्याचा एक राजकीय बडेजाव निर्माण करणं आणि त्या नावाखाली जाती धर्मामध्ये एक कृत्रिम उत्साहाचं वातावरण निर्माण करून फार मोठं आपण काहीतरी कार्य करतो आहे असं जे दाखवत आहेत ते चुकीचं आहे, अशा प्रकारची याचिका आहे. आता याच्यामध्ये आपण हे म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान का होते, तर त्यांनी माणसं उभे केले, समाजातले सगळ्यांना जगण्यासाठी जी प्रेरणा दिली आणि संविधान करताना कोणताही भेदभाव आणि विषमता न ठेवता सगळ्यांसाठी संविधान तयार. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.